नरसापूर घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. कोल्हापुरात आज या घटनेच्या निषेधार्थ जनभावना तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं. ऐतिहासिक बिंदू चौकात आज आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारचा जोरदार निषेध केला. कोल्हापूरचा ऐतिहासिक बिंदू चौक आज घोषणाबाजीने दणाणून गेला होता. नरसापूर येथील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ जमलेल्या आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी रोखू नये म्हणून आंदोलकांनी चक्क एका रुग्णवाहिकेतून हा पुतळा आणला होता. रुग्णवाहिका पाहताच पोलीस बाजूला झाले, मात्र त्यातून पुतळा बाहेर येताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट पाहायला मिळाली. गुन्हेगाराला फाशी द्या आणि राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांनी नरसापूर प्रकरणातील गुन्हेगाराला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. या आंदोलनामुळे बिंदू चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे कोल्हापूरकरांमध्ये संतापाची लाट असून सरकार आता यावर काय पाऊल उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.